आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड नगर परिषदेने जाहीर केल्याप्रमाणे आज दिनांक 30 मार्च रोजी शहरातील कृष्णा नाका येथून अतिक्रमण मोहीम सुरू केली। मुख्याधिकारी प्रशांत वटकर, उपमुख्याधिकारी आरोग्य अभियंता यांच्या उपस्थितीत व पोलीस बंदोबस्तात फुटपाथवर रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा टाकला। दुपारपर्यंत 60 ते 70 हातगाडे, टपऱ्या, खोकी जप्त करण्यात आले असून कृष्णा नाका ते विजय दिवस चौक बसस्थानक परिसरासह कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसरातील अतिक्रमणासह वाहतुकीला अडथळा ठरणारे हातगाडे, खोकी, टपऱ्या, शेड काढण्यात आले। दरम्यान मोहिमेदरम्यान अनेक आजी माजी शहरसेवकांसह स्वयंघोषित संघटनांचे स्वयंघोषित अध्यक्षांसह पुढाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना फोनाफोनी करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्याधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करून ही अतिक्रमण मोहीम सुरूच ठेवली आहे। कराड शहरामध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे व नुकत्याच रिसेंटच्या कालावधीमध्ये झालेल्या शहरातील अपघाताच्या अनुषंगाने कराड नगर परिषदेने पोलीस प्रशासनाच्या मदतीने आजपासून अतिक्रमणांवरती कारवाईचा बडगा उगारलेला आहे। आजपासून ही कारवाई प्रत्यक्ष सुरू झालेली आहे। प्रथम टप्प्यामध्ये आपण कृष्णा नाक्यापासून कोल्हापूर नाक्यापर्यंत दत्त चौक, विजय दिवस चौक, बसस्टँडचा परिसर, कोल्हापूर नाका हा सगळा परिसर या माध्यमातून आपण पहिल्यांदा कव्हर करणार आहे। त्यानंतर शहरातील इतर भागांमध्ये कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे। सर्व शहरातील अतिक्रमणधारकांना याद्वारे आम्ही आवाहन करतोय की आपण आपले अतिक्रमण जे शासकीय जागेवरती झालेलं असेल, फुटपाथवरती असेल किंवा जिथं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपण अतिक्रमण केलेलं असेल तर ते त्यांनी स्वतःहून काढून घेण्यात यावं, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेकडनं अत्यंत कडक अशी ही कारवाई करण्यात येणार आहे। धन्यवाद। लोकनियुक्त बॉडी आलेली आहे, त्यांच्यासमोर विषय हा आम्ही जनरल बॉडी समोर ठेवून त्याच्यावरती चर्चा करून चांगला निर्णय घेणार आहोत, जेणेकरून हॉकर आणि नो हॉकर झोन डिक्लेअर करण्यात येतील आणि हॉकर्स लोकांसाठी ज्या त्यांच्या काही अडचणी आहेत त्या चर्चेतून आम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढणार आहोत।